त्याचबरोबर सामनावीर पुरस्कार नितीनला देखील आपण देऊयात। पुढील सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा। ऑनगोईंग मॅचकडे जाऊयात, ज्या ठिकाणी सर्वे11 खोपोलीची ओपनिंग पेअर या मॅचमध्ये मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल। सलामीसाठी ॲज युजली उमेश आणि त्यांची सोबत देण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत राहुल। सामना सुरू होतोय, गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत आतिश। 9:50 पहिला बॉल टाकला जाईल। ऑफिशियल स्कोरर बालचंद्रजी भोईर सर या ठिकाणी टाइम काउंटडाऊन स्टार्ट करतील। पहिला बॉल बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल उजव्या एसटीच्या बाहेर पडला, तसा सडनली एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना राईज होत असताना सरळ विकेट किपरच्या हातात आता जाऊन पोहोचतोय डॉट बॉल। आतिशकडे चांगला वेग आहे, चांगलं कंट्रोल, चांगलं नियंत्रण पहिल्या बॉलवरती त्याच्या वतीनं पाहायला मिळालं। डॉट बॉलचे होत असताना सांगता ओ बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, टप्पा पडल्याबरोबर गुडले स्पॉटवरून हलकासा चेंडू आपण बघत आहोत, आतमध्ये येतो हॅकर करत असताना विकेट किपरच्या हातात सलगची 2 डॉट। फुल टॉस टर्न केलाय, पाठवला स्कोरलेगच्या बाजूने, डीप मध्ये बॅकवर्ड स्कोरलेगला मागच्या 2 चेंडूवरती धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी फोडणारा, धावफलकाला दिलासा देणारा हा दमदार चौकार उमेशच्या बॅटमधून। या 4 धावा, गुड शॉट। खंदे शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक जयवंतजी भोईर यांचं नुकतं शुभागमन झालंय, त्यांचं देखील करूयात वेलकम। मिळून या पण मंचावरती आपले स्वागत आहे। नेक्स्ट मॅच रेडी राहा, जय बजरंग मोगर, त्याचबरोबर MS11 चाफेवाडी पठार। शॉर्ट बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लास्ट मोमेंटला मिस टाइम फटका, 2-2 क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, मात्र फिरणाऱ्या भवऱ्यासारखे ते बॉलच्या पाठोपाठ गोल गोल फिरतच राहिले। झेल संपादित झाला नाही, 2 धावा। कठीण काचेच असतात अंडर फ्लड लाईट जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता, खास करून रजनी क्रिकेटचा फिल्डिंगचा स्टँडर्ड एक वेगळा स्टँडर्ड असतो। बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न, लाईन इथे मिस केली, आणखीन एक डॉट बॉल। सातत्यानं हार्ड लेंथ गुडलेनचा चांगला वापर या षटकात करत असताना गोलंदाज आतिश। डॉट डॉट 4 टू डॉट, टीमची धावासंख्या स्थिर 6 ऑन बोर्ड, 6 धावा सध्या स्कोरबोर्डवर। बॅकफुटवर आले, समोर फोर्स केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या आवाक्या बाहेर, पहिला टप्पा घेतला, बॉल उसळला, तसा लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर कोसळला, येतोय तो आदर्श चषक चौकार। एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाच्या अंती टीमची धावासंख्या आपण बघत आहोत 10 ऑन बोर्ड, 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर। बंटीदादा भोईर यांची उपस्थिती क्रीडानगरीमध्ये आपल्याला लाभलेल्या विनंती, या पण मंचावरती आपलं देखील आदर्श चषक दानेवली 33व्या पर्वात मनपूर्वक हार्दिक सस्तेने सरचे स्वागत। यानंतर होणारी लढत जय बजरंग मोहगर आणि त्यांच्या विरुद्ध MS11 चाफेवाडी पठार, दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे आपण मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधा, आपला डिस्काउंट कलेक्ट करा आणि जसं पहिलं सत्र संपेल तर नंतर आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल। स्कोरबोर्डवरती नजर टाकूया, 6 बॉल 10चं योगदान, वैयक्तिक उमेशचं तर सांघिक धावसंख्या देखील 10 पहिल्या षटकाच्या अंती आपण बघत आहोत। 2 चौकार, 1 डबल, 3 डॉट बॉल पाहायला मिळाले। सेकंड पॉवर प्ले, बॉलिंग मार्कवर प्रणव सज्ज होताना पाहायला मिळत आहेत स्क्रीनकडून, स्पीडअप अपेक्षित आहे। टीम जर्मन वाघिवली बी 9:50ला पहिला बॉल पडला होता, एक्झॅक्ट 4 मिनिटं पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतलेली आहेत। फुल टॉस स्विचिट अटेम्प्ट केलाय, थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय, डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर, राहुलनं दिली आहे या मॅच मध्ये। आता बॅटमधून चांगल्या धावांची चाहूल खोपोलीला, स्विच इटचा हा स्विच अँड स्वीट इट चौकार। या 4 धावेच्या सहाय्याने सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड, 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर। यंगस्टर म्हणून यंदाच्या हंगाम सर्वे11 खोपोलीसाठी राहुलनं देखील गाजवलाय। राजाजी मुगने कॉमेंटेटर यांच्या वतीने ऑल द बेस्ट आले सर्वे11 खोपोलीसाठी, त्यांचं देखील करूयात वेलकम। पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम, झेलची संधी, कॉटन बॉलचा चान्स आणि तिचा स्वीकार केलाय प्रणवनं। पहिल्या चौकारानंतर त्यानं लगेचच दिलाय रिप्लाय आणि पाठवलाय फलंदाज राहुलला माघारी। 14ला पहिला धक्का टीम सर्वे11 खोपोलीला।
विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. 14ला सध्या एक लॉस बॅटिंगसाठी पाहिले तर न्यू बॅटर रवी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्डवर सध्या 14 धावा. पहिला बॉल स्विचिटचा 4, तदनंतर समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. हार्ड लेंथवर तो फसला. वेलकम भूषणजी भोईर उपस्थित झालेले आहेत. जय बजरंग मोगरचे कॅप्टन आणि त्याचबरोबर MS11 चाफेवाडी पठारचे पुरस्कर्ते. हे बॅटल आता इंटरेस्टिंग असेल. मोगर विरुद्ध चाफेवाडी. फुल टॉस स्वीप केलाय, मात्र हवं तसं टायमिंग मिडलिंग नव्हतं. बॅटच्या टोइनला चेंडू स्पर्श होतोय, तदनंतर पायावरती आदळलाय. मोरेलेवन पाडाले कॅप्टन राजेश खंडागले आपण लगेचच मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. वामनजी भोईर आपल्या प्रतीक्षेत आहेत. एक सिंगल धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 15. 15 धावा सध्या धाव फलकावर. व्हाईट बॉल गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. मिश्रण करण्याचा प्रयत्न तो फसतो प्रवणचा. प्रणवकडे इतकासा अनुभव नाही, यंगस्टर आहे, मात्र प्रभावित कामगिरी सध्या तो करेल का हे देखील पाहण्याजोगं असेल. बॅकफुटवर आले, फक्त दिशा दिली. सॉफ्ट बॉटम हँड शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा फिल्डर पुढे सरकतो. आणखीन एक सिंगल धाव मिळताना दिसेल. या सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोरबोर्डवर टीमची धावसंख्या 17. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 2 टू गो. स्विंग बी चांगला फुल लेंथ पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या बाहेर चांगला बिग. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो फसतोय. फलंदाज रवीचा आणखीन एक डॉट बॉल. धावासंख्या स्थिर. फुल टॉस. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. बॉल पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंटला. 2 बाउन्स ओव्हर द रोप इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. चौकारानं आपण बघत आहोत सर. ते शेवटी शेवट समर्पक केलेला आहे, गोड केलेला आहे तो फलंदाज रवीनं. 4 धाब्याच्या साह्यानं सध्या टीमची धाबासंख्या आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 20 ऑन बोर्ड. 20 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. सो टोटल 21. थोडं करेक्शन आहे, एक वाईट देखील होता. 10.50 धावगती पहिल्या 2 षटकात सध्या मेंटेन करत असताना संघ सारबेलेवन खोपिवली. सेकंड स्पेलमध्ये फ्रंटलाईन गोलंदाज आतिथची नियुक्ती पुन्हा एकदा स्क्रीनकडून करण्यात आलेली आहे. स्टार्कर एंडला सलामीवीर उमेश. फील्ड पोझिशनमध्ये बदलाव सध्या आपण बघत आहोत. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये डीपमध्ये. कव्हर पॉईंट लॉंग ऑफ लॉंग ऑन विकेट ऑन साईडला. त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील सेट करण्यात आलेला आहे. शॉर्ट फार लेग शॉट थर्डमॅन इनफिल्डमध्ये बॅकअप करतात विकेट किपरला. पहिला बॉल समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. पोहोचले देखील होते, मात्र झेल आपल्या हातामध्ये सामावू शकले नाही. 2 धावा ठिकाणी सहजरित्या मिळताना दिसतील. या 2 धाब्याच्या बरोबरीत सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 23 ऑन बोर्ड. 23 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. चांगला प्रयत्न सुरू होता. अगदी लॉंग ऑनवरून मिड ऑनच्या दरम्यान पोहोचले होते, मात्र झेल संपादित करू शकले नाही. कमिटमेंट दाखवली होती, मात्र सक्सेसफुल झाली नाही. ओ बॅकफुटवर आले. लेट कट करण्याचा प्रयत्न, चेस करून कट करण्याचा प्रयत्न तो फसला. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न उमेशांच्या पहिल्या षटकापासून आतापर्यंत तरी अपयशी राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले फटके तो सजवतोय, मात्र त्याला देखील आता शॉट सिलेक्शनवरती अधिक कॉन्फिडंटली या मॅचमध्ये सुधारणा करावी लागेल. डॉट बॉल समोर फोर्स केला. डीपमध्ये लॉंग ऑफ उपस्थित.
एक सिंगल धाव मिळेल. दुसरा धावेचा कॉल वेळ घेतला क्षेत्ररक्षकांनं बॉल रिटर्न करण्याकरता, थ्रू देण्याकरता. त्याचाच फायदा आता दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 25 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 10 बॉल 15 धावेचं योगदान देतो सलामीवीर उमेश ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल फोर्स केल्या समोर, आता मिस्टॅमिंग, फटका फसलाय संधी झेलची आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये आता झेल संपादित होतोय. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं बॅकअप आलं तर पॅकअप करावंच लागेल उमेशला. फलंदाज बाद, 25 ला धक्का दुसरा. डीपमध्ये लॉंगॉनला यापूर्वी चांगला प्रयत्न त्याने केला होता. 15 ते 20 पावलाचं अंतर कापत असताना झेल पकडण्याचा. मात्र यावेळेस एक्झॅक्ट बॉल त्यांच्या हातात. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. फोर्सिबल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो फसतोय. बॉलनं अधिकची उंची गाठली, लांबी कमी गाठली. क्षेत्ररक्षक कल्पेशनं झेलची हमी दिली. याचबरोबर विकेट दुसरी कॅरी करत असताना गोलंदाज आतिश. बॅटिंगसाठी पहिले तर प्रतीक दाखल होताना पाहायला मिळत आहे, ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. त्याचा रोल आता इम्पॉर्टंट असेल. स्टील 2 टू गो. पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुडलीन पूल करण्याचा प्रयत्न. सडनली चेंडू राईज होतोय. वेग चांगला आहे गोलंदाज आतिशकडे. त्यानं फर्स्ट पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली होती. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होतो प्रतीकचा. फसला डॉट बॉल. बॅकफुटवर आले, हुक केलाय, बॉल पाठवल्या मागे. फायलेग आणि स्कोरलेगच्या दरम्यान थोडी मिसफिल्ड, मात्र बॅकअप केलेलं आहे. मिळेल ते आणखीन एक सिंगल धाव. याचबरोबर ओव्हर नंबर 3 झालेल कंप्लीट. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 2 गटांच्या मोबदल्यात 26, आतापर्यंत 26. 2 बॉल 1 धावेचं योगदान प्रतीक. 3 चेंडू 5 धावेचं योगदान रवी यांचं. 1 चौकार त्यांच्या बॅटमधून. तर सलामीसाठी 2 चौकारांनिशी 15 धावेचं योगदान देत असताना उमेश माघारी परतलेले आपण पाहिलेत. राहुल देखील 4 धावेचं योगदान देताना या सामन्यात माघारी परतलेत. डाव किंबहुना सावरावं लागेल. 50+ टोटल उभारावे लागेल टीम सार्बे 11 खोपोलीला, कारण समोर ऑपोनंट टीम तगडी आहे. जे बजरंग वाघेवलीचं युनिट सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. इन ॲक्शन सार्बे 11 खोपोलीच्या विरुद्ध. स्वागत आहे सर्वांचं. आदर्श चषक धानिवली या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत इंदे आनंदवाडीचे विद्यमान उपसरपंच तथा समाजसेवक उद्योजक लक्ष्मणजी तांदले यांच्या वतीने ऑल द बेस्ट आलं टीम सार्बे 11 खोपोलीसाठी. त्यांचं देखील करूयात वेलकम. त्याचबरोबर संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीसाठी लकी तांदले यांच्या वतीने शुभेच्छा, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक प्रतीकसाठी कॅश प्राइज अनाऊन्स होतं 1000चं. जे ऑनलाईन सध्या आपल्या समोर जॉईंट आहेत त्यांचे स्वागत. स्कोर सध्याच्या घडीला 26-26. पहिला बॉल थोडे स्लिप ऑन झाले त्या ठिकाणी. गोलंदाज भाविक. षटक क्रमांक सध्याच्या घडीला मार्गस होत असताना 4थं होतं. असं कधी कधी यंगस्टर जेव्हा तुम्ही टीमला रिप्रेझेंट करत असता आणि पहिल्याच सामन्यात जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर इतक्या नामांकित बहुचर्चित स्पर्धेत गोलंदाजी करत असता, तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे नसतो. मात्र पहिल्या बॉलवरती बॉडी बॅलन्स गमल्यानंतर पाहायचं भाविक कशा पद्धतीने कमबॅक करतील. पहिला बॉल शॉट टाकलाय. 95चा सिग्नल. स्कोर ऑफ द विकेट. 3 फिल्डर सेट होते, त्याच काढासावा कॉल आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. एसीडीच दुसरी धाव बनली. तिसऱ्या धावेचा कॉल, फंबल आणि तिसरी धाव पूर्ण झाली की नाही त्यासाठी पंचांकडे विचारणा आणि फलंदाज धावचित होतोय. रवी माघारी परत आहेत. नो +2 एकूण येतील 3 धावा आणि त्याचबरोबर एक सांघिक यश मिळेल टीम जय बजरंग वाघेवली बीला. धावची 2. रवी परत आहेत माघारी. धक्का तिसरा. तिसऱ्या धावेचा अनाठाई प्रयत्न तो मात्र फसतोय. फलंदाज रवी धावचीत झालेले आहेत. फ्रीट असेल नेक्स्ट बॉल.
स्कोअर ऑफ द विकेट 3 फिल्डर त्या ठिकाणी सेट केले होते. लगेचच स्कोअर लेग अंपायर शेखर सर यांचा क्विक सिग्नल आला, इट्स अ नो बॉल. येस इट इज. स्कोर 29-29. पहिला बॉल नो +2 प्लस रन आउट. अजितजी राणे यांना विनंती आहे आपण लगेचच मेन स्टेजशी संपर्क साधा. अजितजी राणे. स्कोर 29-29. लॉस ऑफ 3 विकेट. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. जयबजरंग मोगर आणि त्यांच्या विरुद्ध MS11 चापेवाडी पठार हे बॅटल असेल. आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील ग्रुप बी मधील पहिल्या फेरीतील 5वं. स्कोर 29-29. लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. षटकात गोलंदाजीसाठी भाविक. पहिला बॉल फील्ड प्लेसमेंटचा नो देण्यात आलेला आहे. त्याच कारणास्तव नेक्स्ट बॉल फ्रीट. जास्त वेळ घेत आहे टीम जयबजरंग वाघिवली बी. अवघी 3 मिनिटं आता तुमच्याकडे आहेत. एक्झॅक्टली 17 मिनिटाचा वेळ तुम्ही आतापर्यंत घेतलाय. फ्रीट बॉल त्यावर देखील पुन्हा एकदा नो बॉलचा सिग्नल आला. येस इट इज. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द लाईन. 3 फिल्डर सेट आहेत. यदा कदाचित विकेट किपर कॅप्टनला या गोष्टीचा विसर पडला असावा. गोलंदाज करेल तर काय करेल, त्याचं काम तो यशस्वीरित्या पूर्ण करतोय. मात्र त्याला हवी तशी पाठराखण, हवी तशी सोबत क्षेत्ररक्षकांची मिळत नाही. आयुष्य असो किंवा क्रिकेट, सोबत महत्त्वाची असते. मात्र सध्या त्याचा अभाव. त्याच कारणास्तव मॅचमध्ये एक्स्ट्रा रन्स सध्या मिळत आहेत SRB11 खोपिवलीला. फ्रीट कंटिन्यू असेल. स्कोर 30. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले. फोर्सिबल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हवं तसं डॅमेज नव्हतं, मिडलिंग नव्हतं. एक सिंगल बनली. सेकंडचा कॉल सुरू होता. प्रतीकचा मात्र नकार दिलाय. डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. आता ओव्हरथ्रो आणि एकंदरीत मिळताना पाहायला मिळतील 1+4. एकूण ओव्हरथ्रोच्या या 5 धावा. इट्स अ लकी फायपर. हा लक फॅक्टर ऑन करणारा पंजा टीम SRB11 खोपिवली बी क्रिकेट संघाकरता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डरवरती दबाव टाकला आणि त्याचा फायदा मिळाला टीम SRB11 खोपिवलीला. ओव्हरथ्रो 1+4. एक्स्ट्रा 5 धावा. या धावा कुठेतरी चिंतातूर करतील, डोकेडोकी ठरतील. टीम जयबजरंग वाघिवली बीसाठी. टर्न केला, बॉल पाठवला स्कोर लेगला. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत. आउटफील्ड अत्यंत वेगवान. सीमारेषेच्या नजदीक सरते शेवटी चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघत आहोत. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. या 2 धाव्याच्या बरोबरीनं सध्या स्कोर 37-37. चांगल्या रन्स येतात या षटकात. 2 बॉलचा स्पेल आतापर्यंत 22चा, ज्यामध्ये 2 फील्ड प्लेसमेंटचे 9 देखील पाहायला मिळाले. ओव्हर 3चा एक 1+4 असा पंजा देखील आला. 5-4 देखील आला. त्याच कारणाचा धावफलकाची गती सध्या थोडी वाढली आहे. शॉर्ट ऑफ गुडलेत. बॅकफुटवर आले. स्क्वेअर कट. स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. वीरेंद्र सेवाग स्टाईल. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावा संख्या सध्या आपण बघत आहोत 41. 41 धावा. प्रतीक त्याच्याकडे ते टेम्परामेंट, ते स्किल ऑन द टोज खेळतायत. विड्थ, वाईड अँड पनिश. चौकारानं स्कोर सध्या 41-41. खोलात होता बॉल, खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटर रेंज. बॉल आता गली पॉइंटच्या दरम्यान जोपर्यंत फील्ड केलं जाईल, बॅकअप केलं जाईल. आणखीन एक सिंगल. स्कोर सध्या 42-42. या षटकात धावसंख्येचा चांगला वेग सध्या आपण बघत आहोत. स्टील 2 टू गो. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 16 रन्स खर्च केलेले आहेत गोलंदाज भाविकनं. शॉर्ट बॉल शफल झाले आणि त्यानंतर सफल फटका पाठवला लॉंग लेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान. चेस मोठी आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील. बॉल त्यांना मागूनच आणावा लागेल. हा चौकार. आणि पंचांनी आता बॅट्समन जो शफल झाला त्याची बॉडी पोझिशन त्यासाठी आता रिव्ह्यू घेतलेला आहे. स्कोरलेग अंपायर कडून विचारणा करण्यात आलेली आहे. बॅट्समनचा फॉलो थ्रू स्ट्रोक सजवल्यानंतर थ्रू बिसाइड द स्टंप गेला की नाही त्यासाठी आता विचारणा केलेली आहे.
सो पुन्हा एकदा आपल्याला कंट्रोल वॉर रूममध्ये जावं लागेल, एक्झॅक्टली पाहावं लागेल. शॉट सिलेक्शन करत असताना बॉडी पोझिशन कशा पद्धतीनं मेंटेन केली गेली, शफल झाले त्यावेळेला बिसाइड द स्टंप आले होते की नाही. येस इट इज फेअर स्ट्रोक. सो या 4 धावा असतील. या चौकाराच्या सायड सध्या धावसंख्या आपण बघत आहोत 46. येस इट इज. ज्या वेळेला स्ट्रोक इम्प्लिमेंट केला गेला बिसाइड द स्टंप होते बॅटर. शॉर्ट बॉल यावेळेला देखील फिरवलाय, पाठवलाय मागे. 2 फिल्डर आता पाठवण्या परिस्थितीत. भाग वेल का भाग अशी परिस्थिती होती. सरते शेवटी चेस करत असताना चांगला पाठलाग. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगच्या फिल्डरचा 2 रन्स इथे मिळताना दिसतील. याचबरोबर ओव्हर नंबर 4चा गेल कंप्लीट. मागडं षटक राहिलं. 22चं टोटल 22 धावा त्याच्या या षटकात येताना पाहायला मिळाला. तर सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या अंती 48-48 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला 4 षटकं एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकलेली आहेत. थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा टीम. जय बजरंग वाघिवली बी चांगला वेग 4थ्या षटकात कायम करत असताना संघ आपण बघत आहोत. सार्बे 11 खोपिवली. स्कोर यापूर्वी ऑलरेडी 2 वेळा अनाउन्समेंट केलेला आहे 48. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत सचिन. अंतिम अखेरचं षटक. अनुभव भरपूर साऱ्या वर्षांचा सचिनकडे ते निर्णायक 5व्या षटकात सध्या गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना ओव्हर नंबर 5चा खेळ सध्या सुरू होते. स्पीडअप अपेक्षित आहे. 4 मिनिटात कुठल्या परिस्थितीत षटक समाप्त करावं लागेल. 4 षटकं एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकली होती. मात्र हे षटक जेव्हा सुरू झालं 1 मिनिट झालंय अजूनही फील्ड सेट झाली नाही. त्याच कारणासह आता टाईम काउंटरच्या बाबतीत देखील ध्यान द्यावं लागेल. टीम जय बजरंग वाघिवली बीला सचिन तयार होत आहेत. राऊंड विकेट. पहिला बॉल फ्लाईट दिली, चांगला टर्न पाहायला मिळाला विथ द बाउन्स. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फर्स्ट प्रतीक घुमणेचा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. मंदारजी राणे यांच्या वतीने ऑल द बेस्ट आले. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी त्याचबरोबर सहभागी टीमसाठी त्यांचं देखील स्वागत आहे. थांबले, पॉज घेतला, टर्न केला बॉल, मात्र क्षेत्ररक्षक त्याने एका हाताने पकडलाय. अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय झेल. साहिलची जबरदस्त कामगिरी. फलंदाज बाद. प्रतीक घुमणे बॅक टू द पॅव्हिलियन. खेळण्याचा प्रयत्न हवा तसं मिडलिंग नव्हतं, टायमिंग नव्हतं. एका हातानं जबरदस्त झेल. डीपमध्ये मिड विकेटला साहिलचा उडता साहिल आपण पाहिला. काय फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड त्या ठिकाणी राखलं गेलं साहिलकडून. तर ते शेवटी पार्टनरशिप आता ब्रेक झाली आहे. 4थ्या विकेटच्या दरम्यान बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहे दवी. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ सार्बे 11 खोपिवली. टॉससाठी रिपोर्टिंग करा. जय बजरंग मोगर त्यांच्या विरुद्ध खेळत असताना MS 11 चाफेवाडी पठार इन ॲक्शन असेल. खोलात होता बॉल ऑन साईडला. बिगिट करण्याचा प्रयत्न फसतोय. फ्लाईट जास्त देत आहेत सचिन. वेग त्यांच्याकडे हवा तितका नाही, मात्र चांगलं कंट्रोल विथ ॲक्युरेसी आपण बघत आहोत. बीट करत असताना विथ द फ्लाईट चांगला नॅचरल लेग ब्रेक. टप्पा पडल्याबरोबर बॉल टर्न विथ बाउन्स होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक कमी गतीने टाकलेला बॉल. स्विंग अँड मिस. 1 मोर डॉट. अशा पद्धतीनं स्ट्राईक रोटेशन आहे की नाही त्यासाठी पंचांचं कन्फर्मेशन येतं आणि सरते शेवटी त्या ठिकाणी फलंदाज बाद घोषित केला गेला. सो माघारी परतावं लागेल अवीला. 1 मोर विकेट डाऊन.
टीमचे संघ कणादार उपस्थित झालेले आहेत. भूषणजी भोईर यांचा घरचा संघ म्हणजे बजरंग मोगर येणाक्षे नसेल, गिरीजी बांगारा आणि भूषणजी भोईर पुरस्कृत MS11 चाफेवाडी पठारच्या विरुद्ध. हे क्रिकेट आता एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. आणखीन एक चांगला लेग ब्रेक, बोटांची जादू सध्या या सामन्यात सचिन कडून आपण बघत आहोत. पूर्णपणे डॉमिनेट केलंय, अवघी एकच धाव खर्च केली आहे, 3 डॉट 1 विकेट. एसीडीज एकही धाव आली नाही. शेवटचा बॉल तो देखील आलाय डॉट आणि शेवटच्या षटकात सोडली छाप. एक्सपिरियन्स कंटेंडर सचिन तो धावचित होता, ती धाव नव्हती एसीडीज. सो याचबरोबर आता औपचारिकरित्या पहिला डाव समाप्तीची घोषणा ऑनफिल्ड अंपायर कडून करण्यात आलेली आहे. स्कोर स्थिर. स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक त्या ठिकाणी टाकलंय गोलंदाज सचिन. भीषण अनुभव त्याचा कामी आलाय. 48 वरती रोखलं सारबेलीवरून खोपवलेला, तर 49चं टार्गेट आता टीम जे बजरंग वाघिवली बी समोर. यानंतरचा होणारा सामना लगेचच आपण टॉस करत आहोत. मी विनंती करेल दोन्ही टीमच्या संघनायकांना आपण टॉस का बॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. MS11 चाफेवाडी पठार आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग मोगर. बंटी भोईर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करणार आहोत. यानंतर होणारी पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपल्या समोर असेल. आदर्श चषक धानिवली 33वा पर्व. आजचे निर्णायक दुसरी रजनी मुरबाड ग्रामीण बेल्टमधील समाविष्ट एकंदरीत 10 संघांचा सहभाग आज ग्रुप बी मध्ये आपण बघत आहोत. त्यातील हे 2 तगडे संघ आपल्या समोर जय बजरंग मोगर आणि त्यांच्या विरुद्ध MS11 चाफेवाडी पठार खेळत असताना पाहायला मिळेल. आकाश भोईर अर्थातच बंटी यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण कव्हर करत आहोत. महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. कॉइन स्पिन केला जाईल. कॉल असेल जय बजरंग मोगरचा. काटा असा कॉल फायनली पाहावा लागेल. एक्झॅक्टली नाण्याची दर्शनीय बाजू कुठली आहे? एसीडीज टेल काटा आहे. सो मी मान्यवरांना विनंती करेल आपण असा नसतावा महत्वाचा सामना समोर तगडं युनिट आहे MS11 चाफेवाडी पठारचा. ॲज अ कॅप्टन काय रणनीती संपूर्ण स्पर्धेसाठी झालेली आहे? आम्ही 60 ते 70 रन करण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम खूपच टफ आहे आणि आमचे शेजारी आहेत ते, त्यामुळे आमची मैत्रीपूर्ण लढत होईल ही. ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगचा निर्णय आता तुम्ही पहिल्या डावामध्ये स्वीकारलाय. असे कुठले फलंदाज असतील जे या मॅचमध्ये चांगल्या टचमध्ये असताना, चांगल्या रिदममध्ये असताना 70 अबो स्कोर जसं तू म्हटला त्या पद्धतीनं उभा करण्यासाठी तुझ्या टीमला विथ द बॅटिंग डिपार्टमेंट लीड करू शकतात? ओमकार असेल, तुषार असेल, कैलास असेल, भूषण असेल, हे त्यांच्या प्रतीने खूपच चांगली बॅटिंग करते अशी अपेक्षा करतो. यंदाच्या हंगामात भरपूर स्पर्धेमध्ये जय बजरंग मोगरला सम्मिलित झालेलं मी पाहिलेलं आहे. मात्र या स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण असतं. प्रत्येक टीमचं स्वप्न असतं की आदर्श चषकामध्ये आपण सम्मिलित हवं, या स्पर्धेचा सहभाग आपण नोंदवावा. कशा पद्धतीनं ओव्हरऑल या स्पर्धेच्या 33व्या पर्वाविषयी, या स्पर्धेच्या भव्यदिव्य आयोजनाविषयी आपल्या प्रतिक्रिया आहेत? खूपच छान असं ग्राउंड केलेलं आहे आणि आम्हाला इथे पहिल्यांदाच युनिटी भेटलेलं आहे, त्यामुळे आम्ही खूप छान खेळण्याचा प्रयत्न करू. कल्पेश सोबत आपण चर्चा करूयात. कल्पेश टॉस गमावलाय पहिला सामना. नाणेफेक जरी गमावली असली तरी क्षेत्ररक्षण आता तुम्हाला करायचं आहे. गोलंदाजी विभागामधून आज काय स्पेशल स्ट्रॅटेजी आहे? आम्ही मोगर टीमला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही कमीत कमी टार्गेट चेंज करण्यास घेऊ. कसं असेल बॅटल भूषण भोईर विरुद्ध चाफेवाडी पठार जे तुमच्या टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत? ही 100% मैत्रीपूर्ण लढत होईल. आलोचक प्रेक्षकांसाठी हा सामना एक पर्वणी असेल. ज्या पद्धतीनं मुरबाड ग्रामीण प्रीमियर लीग संघात नुकताच तू गाजवल्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब तू पटकावला होता. आता या स्पर्धेमध्ये स्पेशली तुझं वैयक्तिक परफॉर्मन्स आणि ओव्हरऑल टीम परफॉर्मन्स काय अपेक्षा आहेत संपूर्ण टीम युनिटकडून? क्रिकेट या खेळामध्ये पूर्ण 11 खेळाडूंचा सहभाग लागतो आणि
हा सांघिक खेळ आहे, कोणी एकट्याचा खेळ नसून हो पूर्ण टीमचा खेळ आहे. सगळ्यांनी आपला बेस्ट द्यावा हीच माझी अपेक्षा आहे. कसं वाटतं आदर्श चषकाचं हे 33वं पर्व? आयोजन तर खूप मस्त केलं आहे. प्रत्येक वर्षी ते काहीतरी नवीन करतात आणि आगळं वेगळं करून दाखवतात. आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली म्हणून आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. दोन्ही टीमला आपण ऑल द बेस्ट देऊया. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. 49 धाब्याचा पाठलाग सुरू होतोय. सज्ज होतील मनोज कारवे सर. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपीर सर. दोन्ही पण कॅप्टन्सनी अतिशय चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि पहिल्याच चेंडूमध्ये येते लकी धावा येत आहेत लेग बायच्या रूपामध्ये. 4 रन. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षक आपण पाहत आहात आदर्श चषक 2025 पर्व 33व. फ्लिक केले, फुल टॉस चेंडूला टर्न केलं होतं. ते लेग ग्लान्स हा प्रयत्न होता आणि लेग स्लिप तिथे किती तेज तरार तीक्ष्ण नजर ठेवून उभी आहे बघा. विकेटच्या दोन्ही पण बाजूला जे फिल्डर असतात त्यांना तीक्ष्ण नजर ठेवावी लागते. चेंडू फार वेगाने येत असतो अशा वेळेला विकेट पिकेपर सुद्धा बीट होत असतो. दोन्ही पण स्लिप बीट होत असतात. पण इथे चांगली कव्हरिंग केली पाहिलं आपण. धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 49 आहे. पुन्हा एकदा स्टिअरचा प्रयत्न होता. बॅटची कट घेते तिथे रुबी कट लागली आणि चेंडू वेगाने जातोय. लॉंग स्टॉप आणि फाईन लेगच्या मध्ये सीमा पार येतोय चौकार. घेतली होती आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलं होतं खोपिली संघाला. खोपिली संघाने 48 धावा उभ्या केल्या 5 षटकांमध्ये. 49 धावांचं टार्गेट इथे चेस करत आहे तो संघ म्हणजे पाहतोय आपण वाघविले बी संघ. हरेश आणि इथे कल्पेश खेळतोय. हरेशच्या बॅटमधून एक चौकार बघितला आपण. एक चौकार लेग बाईट झाला होता. यावेळेला चेंडूला चेस केलं होतं, फॉलो केलं होतं, पाठलाग केला होता, परंतु इथे पंचाने ही उचलून धरला. चेंडूला वाईटचा इशारा देत असताना अवंत धाव मिळते. शेखर सर तिथे आहेत. प्रेक्षकांना एक सूचना आहे की आपण जेव्हा गाड्या पार्क करताना तेव्हा गाड्या अशा पार्क करा की बाकीच्या तुमच्या पुढच्या गाड्या निघतील. अशा आडव्या तिडव्या लावू नका प्लीज. ही काळजी घ्या आपण, कारण कोणाला लवकर जायचं असतं, कोणाला तुमच्याही लवकर जायचं असतं, तर ही काळजी घ्या. अगदी सरळ रेषेमध्ये लावा. शिस्तबद्ध पार्किंग सुद्धा असावी. ते पण पाहायला आवडेल आपल्याला. टर्न केलाय पुन्हा एकदा स्पिरिटच्या दिशेने. चेंडू वेगाने जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. स्पिरिटला शर्यत लागले. काय बात आहे, काय चेंडू धावलाय कसा, जसा धावतोय धानिलीच्या रानातील ससा. चौकार. बिपले बघा काय चेंडूनी जणू काय हरणीच्या मागे वाघ लागला होता आणि हरिण आपला जीव वाचवते बिचारी. तिला सापडायचं नसतं वाघाच्या तडाख्यामध्ये. भुकेला वाघ होता पण तो हरिण काय तिथे सापडली नाहीये. अगदी तिथे जबरदस्त कव्हरिंग केले कॅमेरामॅनने. दाद दिली पाहिजे. वा वा क्या बात आहे संदीप. बहुत बढिया बहुत बढिया. धावसंख्या इथे 13 13 ऑन द बोर्ड. 3 चौकार आलेत. यावेळेला सुद्धा विकेट किपर फंबलिंग होतोय. चेंडू एसटीच्या वरून जात असताना पाहत आहेत शेखर सर. डॉट चेंडू निघाला. गोलंदाज तिथे नितीन आहे. मस्त इथे रंगत असताना पाहतो आपण. सारवी इलन खोपिली संघ फिल्डिंग करतोय. त्याने आधी बॅटिंग केली. भाऊसाहेब सुद्धा आले. डिनरचा आनंद घेऊन सुद्धा आले ते. या सर्वांची मेहनत आणि सर्वांचा एकोपा आपण पाहतोय. हे तर आदर्श गाव आहे. ठाणे जिल्ह्याचे अनबान शान बसलेलं एकमेव गाव. मुरबाडच्या इतिहासामध्ये धानिलीचं मोठं नाव आहे, मोठा फटका आहे आणि तिथे झेलचा प्रयत्न सुद्धा फार मोठा केला होता. चेंडू निसटला आणि लकी सिक्सर.
तिथे उमेश पोहोचला होता, अगदी चेंडूपर्यंत सुद्धा पोहोचला होता. थोडासा जर तो मागे असता तर मे बी कलेक्ट करू शकला असता. त्याने नंतर सेकंड अटेम्प्ट सुद्धा केला, पण तो नाही. शरणागती पत्करली आणि चेंडूने लक्ष गाठलं ते 6 धावांचं. पहिल्या षटकामध्ये अगदी स्वप्न सुरुवात केली आहे वाघिवली बी संघाने. वाघाची शिकार करतोय वाघिवली ब संघाने. बघा भाऊसाहेबांच्या सेंटरला ही सेंटर ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीकडे सर्वांची नजर आहे. 4 ट्रॉफ्या ग्रामीणसाठी, 4 ट्रॉफ्या मुरबाड ग्रामीणसाठी, 4 ट्रॉफ्या ओपन ग्रामीणसाठी. सुंदर सुसज्ज अतिसुंदर कलाकृती असलेल्या ट्रॉफीज पाहत आपण पाहुण्यांच्या मध्ये समाविष्ट आहेत. ज्याकडे सर्वांची नजर आहे, ज्याकडे येणाऱ्या टीमची नजर आहे, त्या टीम सुद्धा पाहतात आता ऑनलाईन 10 ट्रिक लाईव्हच्या माध्यमातून की कधी एकदाच आम्ही जातोय धानविलीला आणि ट्रॉफी डोळ्याने बघतोय. बघावशा वागणारा ट्रॉफी इथे आणि बघासा वाटणारा खेळ पाहतोय आपण. आदर्श खेळ, आदर्श चषकामधला. चेंडू ड्राईव्ह केला स्वेलच्या दिशेने. एक धाव अर्जित झाली. दुसरे षटक सुरू झालंय रोहनच्या माध्यमातून. धावसंख्या 20. 49 धावांचं लक्ष्य. वामनजी भोईर, चंदूजी राणे, सोहमजी सुद्धा आमच्या सोबत. सर्व इथे आनंद घेत आहेत. हो, पुन्हा एकदा चेंडू. 2 श्वान पदक त्यांच्याकडे इथे चेंडू जातोय. श्वान पदक सुद्धा जारी केले इथे, हे सुद्धा गरजेचं आहे. पंचांचा वाईटचा सुद्धा इचारा. बाळा इकारे सर. 1+2 धावसंख्या इथे 22 वर. वाईट +1 हा सुद्धा एक वाईट येतो. चला झालं करेक्शन. धावसंख्येमध्ये आमचं करेक्शन झालंय. एक चेंडू न पडता इथे जवळपास 3 धावा आल्या. धावसंख्या 23 झाली. करेक्शन स्क्रीनवरती होईलच लगेचच. आतापर्यंत 91 चौकार. ओ, हा सुद्धा आडव्या बॅटने उडवायचा होता तिथे. पंच सांगतात की चेंडू ऑब्स्टिकला सोडून जाणार आहे. लेग बायचा इशारा बाळाईकरे सरांचा. एक धाव इथे प्राप्त झाली. धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. हरेश खेळतोय, कल्पेश खेळतोय. हरेशने पूर्ण इनिंग साकार केली आतापर्यंत. कल्पेशच्या बॅटमधून इथे आता सिंगलच आले. आता तो स्ट्राईकला असेल. हरेश, कल्पेश स्ट्राईकला. हरेशच्या बॅटमधून आतापर्यंत 14 विकेट प्राप्त करावी लागेल इथे. तसं पाहता खोपोली संघाला हा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. बॅट वेगाने तिथे स्लाइस केली होती. फक्त ड्राईव्ह करत होतं. कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न होता. पदला इथं थोडंसं कमी पडलं. पायांची जादू तुम्हाला चालवावी लागते. हातांची, पायांची, हेड अँड आय कॉम्बिनेशन, हातांचं डोळ्यांचं तुम्हाला समन्वय साधता आलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या शरीर भाषेमध्ये समाविष्ट पाहिजेत एखादा चांगला फटका सजवण्यासाठी. बॅट चेंज केली आहे. बॅट चेंज केली प्रेक्षक हो. आणि अशा वेळेला आपण पाहायचो बॅट चेंज करताना पंचांना सुद्धा तुम्हाला सांगायचं असं लक्षात घ्या. असं डायरेक्टली येऊ नका. यापुढे फाईन दिलं जाईल. यावेळेला वाईटचा इशारा डाव्या स्टीला सोडून जातोय. गोलंदाज चुका करतोय. पहिल्या षटकात सुद्धा मोठ्या धावा आल्या, 19 धावा. आणि त्यानंतर जर आपण अजून धावा अशा बहाल केल्या तर सामना इथे सुसह्य होऊ शकतो, सोपा होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या संघाला, वाघिली बी संघाला. जय बजरंग वाघिली ब विरुद्ध सारवी 11 खोपिवली. मस्त स्क्वेअर ड्राइव्ह. वा, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक, डिलाइटफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल. 4 रन. सुंदर फटका, पाहण्याजोगा फटका, क्लासिकल बघा, पुस्तकी फटका. आता मात्र पदोलाली तर सुंदर होतं बघा. बॅकफुटला गेले आणि काय स्क्वेअर ड्राइव्ह आहे, फॅन्टॅस्टिक. आणि हा संघ पहिल्यांदा खेळतोय आपल्या आदर्श चषकामध्ये. त्याने मनोगत सुद्धा व्यक्त केलं कॅप्टननी की आम्हाला पहिल्यांदा संधी मिळाली आहे आणि तो संघ संधीचं सोनं करतोय. वाघिवली ब संघ टॉस जिंकला आणि आता धावांचा चेस करतोय. आता उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग सोड, विकेट किपर घेणार. झेल तिथे घेतलाय. ज्या फलंदाजाने क्लासिकल फटका लगावला त्या फलंदाजाचा लगेच रोहनने अडसर दूर केला. झेल बादच्या रूपामध्ये कॉट बिहाइंड, फलंदाज बाद.
घेणारा चेंडू होता बघा हे रिप्लेमध्ये, आणि जवळपास हँडल जवळ चेंडू आला होता, क्लोज टू द बॉडी. त्या कारणाने चेंडूला निस्स उचलता आला नाही. चेंडू अगदी बॅटच्या वरच्या हँडलच्या टोकाला लागला होता, एजला लागला होता, आणि त्या कारणाने मिडलिंग सुद्धा झालं नाही, टॅमर सुद्धा झालं नाहीये. आणि विकेट किपरने फ्लाइंग स्लिपला आवाज दिला की मी घेतो या झेल. आणि जी महत्त्वाची विकेटची गरज होती, ब्रेक थ्रू प्राप्त करून द्यायचं होतं, मस्ट निडेड विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज रोहनने झेलच्या रूपामध्ये. धावसंख्या वेगाने जात होती पुढे 29 वर. वारंवार पाहिलं जातं बघा हा फटका. हो, आता हा नवीन चेंडू पडला गेलाय. थोडासा स्विंग झाला, चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि इथे षटक समाप्त झाले. ते दुसरं. पहिल्या षटकात धावाल्या प्रेक्षको 19, या षटकामध्ये 1 गडी बाद आणि 10 धावा खर्च केल्या गोलंदाज रोहनने. सक्सेसफुल षटक हाताळलं, म्हणजे 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 29. आता 20 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. वाघविले बी संघाची स्थिती चांगली आहे. जरी 1 गडी बाद झाला तरी सुद्धा त्यांची धावसंख्या अतिशय सक्षम आहे. तानाजी नावाचा षटक आता गोलंदाज हाताळणार आहे. तिसऱ्या षटकाला मार्गस्थ करेल. 18 चेंडूंमध्ये इथे जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 2 मध्ये 29 केला तर 18 मध्ये 20 का होणार नाही. परंतु या क्रिकेटच्या खेळामध्ये अशा गोष्टी घडतात की शेवटी बऱ्याचशा गोष्टी जर तुम्ही चुकीच्या केल्या तर हातातून तुमच्याकडून सामना निसटला जातो. आणि इथे निसटलेला सामना खेचून आणेल का ते आपल्याला बघायचं आहे. जो संघ इथे फिल्डिंग करतोय खोपोली संघ, अगदी दूरवरून आलेला संघ पाहतो आपण. सार्वी इलेवन खोपोली संघ, ज्या संघाने फायटिंग स्कोर तर निर्माण केला, पण तो आत्ता खरी फाईट द्यावी लागेल. आणि ते तिसरं षटक आता तानाजी हाताळतो. ह्या षटकामध्ये 1 ते 2 जर धक्के देण्यात सक्षम ठरला तर या सामन्यामध्ये रंजकता वाढू शकते, उत्कंठा वाढू शकते. प्रयत्न केलाय. फ्लाय अँड मिस, रायझिंग डिलिव्हरी. साईज सुद्धा चेंडूची सुंदर होती. शॉट ऑफ गुड लेन, टप्पा पडला, फ्लाय झाला. थोडासा अँगल सुद्धा झाला बघा रिप्लेमध्ये. हो, मस्त पद्धतीने इथे चेंडूला अगदी बाहेर काढलं. विकेट किपर ज्या दिशेने आहे, विकेट किपरला अगदी फेस करून डोळ्यासमोर ठेवून बॉलिंग करतायत. तानाजी इथे पुढे आले, पावलांचा वापर केला, बॅटचा फेस अगदी मिडल केला. तिथे लॉंग ऑफ रॉकेट फेकी करतोय. ब्रेक लगावणं भाग पडलं. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज जागेवर हल्ला सुद्धा नाही. आणि जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकला गेला तर त्याची इच्छा होते की 2 धावा घ्याव्या, पण तो नाही. तो मोठा जोखीम ठरला असता. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्या इथे पाहतोय ती 30 वर. अजून 19 धावा हव्या आहेत टीम वाघिली बीला. यावेळेला पूल केलाय. कडक शॉट आहे, कडक आवाज आहे आणि धावसंख्या भडक आहेत. एका टप्प्याने 4 रन. चार दे असंच गाणं तर वाजवायला पाहिजे डीजे. इथे 4 दिलेले आहेत. बॅकफुटला गेला, फोर्स केला समोर बघा. पूर्ण जागा होती, शरीरातली होती नव्हती ताकद काढण्याची पूर्ण संधी प्राप्त झाली बॅट्समन तुषारला. आणि तिथे हुशार पद्धतीने तुषारने चौकार मारला. धावसंख्या 4 ने पुढे 34 वर. 34. लुजर चेंडू टाकला होता. आता तुम्हाला अकूट टप्प्याचा मारा करून चालणार नाही. तुमचे ब्रह्मास्त्र तुम्हाला आता वापरण्याची वेळ आहे. तानाजी पुढचा चेंडू घेऊन, या वेळेला चांगला चेंडू होता. गुडलेन तो टप्पा पडला, चेंडू खाली राहिला होता. त्याला लेग फ्लिकचा प्रयत्न असफल करता आला, फलंदाजाला जमलं नाही. हे चेंडू तुम्हाला फार महत्त्वाचे असतील. जे चेंडू रूम देऊ शकत नाहीयेत भल्या फलंदाजांना, गुडलेनचा चेंडू खेळता येत नाहीयेत, म्हणून त्या चेंडूला गुडलेन असं म्हटलं जातं की सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणून त्याची गणना होत असते. अलीच्या काळामध्ये अक्षरशः यॉर्करला सुद्धा मिनी हेलिकॉप्टर स्टाईलने ओढवलं जातं. परंतु गुडलँडवरती बरेचसे फलंदाज बाद होत असतात. चेंडू डॉट निघाला तिचा. यावेळेला सुद्धा फोर्स केलाय. इथे आता रूम होती पण तो फटक्यामध्ये ताकद वापरायचा प्रयत्न केला, टायमिंग झाला नाहीये. एकच धाव कंप्लीट, एकच धाव मिळते. ब्रेक लगावत आहेत, सिंगल नाही पण तो चौकार सुंदर पद्धतीने मारला होता. मस्त बॅकफुटला जाऊन फोर्स केला होता. धावसंख्या ते 35 वर. 35.
ऑन द बोर्ड. टीम वाघविली बी, जय बजरंग वाघविली बी धावांचा पाठलाग करतोय. 49 करायचे आहेत आणि आत्ता उडवलंय. आता मात्र गोलंदाज की शॉर्ट कव्हरने तिथे शॉर्टला तिथे येऊन अक्षरशः मोठा घातपात केलाय आणि अजून एक संधी होती, ती संधी सुद्धा तुम्हाला साधता आली नाही. रनआउटची 2 संधी तुम्ही गमावला एकाच चेंडूमध्ये. ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे दुसरं नव्हे तर तिसरं षटक बहुतेक समाप्त झालं तानाजीचं. आणि या षटकामध्ये तानाजीने 0-1-4-0-1-2 अशा 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती 37 वर. आता 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. वा, मस्त समीकरण. रन बॉल इक्वेशन. मगासारखा सामना बनेल का? मगाशी सुद्धा असाच सामना खलीलने बनवला होता. तसा इथे सामना आता बनवण्यासाठी 4थ्या षटकासाठी महत्वाचा गोलंदाज कोण असेल ते आपल्याला बघायला आवडेल. आपण बघू शकता सगळ्या प्रेक्षक गॅलरीज भरल्यात. कदाचित थोड्या वेळामध्ये तुमच्याकडे यावं लागेल मला, पण तो जरा आम्हाला माईक साथ देते दूरपर्यंत, तर मी कधीच आलो असतो तुमच्याकडे. समोरचे प्रेक्षक कक्ष कालपासून आतुर झालेत, त्यांच्यासुद्धा आम्हाला बाईट्स घ्यायचे आहेत. त्यांनासुद्धा टी व्हीवरती त्यांचे घरवाले पाहू इच्छितात ना. मग अशी अप्पांना पाहिलं, अभिमानजी भोर तिथे होते चिमुकल्यांच्या सोबतीला नाश्ता करत होते. मिताली राज स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड सुद्धा भरलाय. समोरचं धर्मवीर आनंद दिघे साहेब स्टँड भरलाय. एंटरप्राइजेस स्टँड भरलाय. गणेश कृपा एंटरप्राइजेस, खचाखच साईबाबा, तसेच प्रति पंढरपूर धानेवली स्टँड, हरमनप्रीत कौर स्टँड, स्मृती मंदना स्टँड आपण पाहतोय. आणि हे भव्य दिव्य व्यासपीठ. अनेकांचे फोन येतात. नुकतेच मला अजित राणे सुद्धा म्हणाले की सर आपल्याला अगदी स्टेजवरती पाहिलं आणि अनेकांचे फोन आले की काय नियोजन आहे, जबरदस्त, अगदी सौंदर्यवर्धक स्पर्धा. ज्या स्पर्धेने 2 रजनीमध्येच क्रिकेट जगताला वेळ लावला अशी स्पर्धा. अफलातून काहीतरी नाविन्य घेऊन यायचं आणि ते स्वप्न अगदी साक्षात पद्धतीने साकार करायचं, हे फक्त धानिवलीकरांकडून आपण शिकू शकतो. आणि त्यांची शिकवण आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. इथे आदर्श चषकाच्या निमित्ताने 33वं वर्ष. आता इथे मैदानामध्ये कोणता संघ पुढच्या फेरीत करेल स्पर्श ते बघायचं आपल्याला, कारण स्पर्धा आहे ही आदर्श. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुल टॉसला ड्राईव्ह केले. असे चेंडू टाकून चालला नाही. तुम्हाला इथे मॅच विन करायचं असेल तर तुम्हाला चेंज ऑफ पेस, ब्रह्मास्त्र, बरेचसे फ्लाईटेड डिलिव्हरीज, काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल. जे आतापर्यंत केले ते सोडून द्या, काहीतरी नाविन्य आता करावं लागेल, तरच तुम्हाला इथे ईशाला आता गवसणी घालू शकता तुम्ही. पुन्हा एकदा 1 चेंडूमध्ये 1 धाव आली. आता पुन्हा एकदा 11 वरती 11. बरोबरीने सामना सुरू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस दिला, टर्न केला, स्क्वेअरलेगच्या दिशेने फिल्डर आहे, वेगाने तो अटॅकिंग फिल्डिंग करतोय. तिथे बघा त्या स्टँडमध्ये, गणेश कृपा स्टँडमध्ये सुद्धा प्रेक्षक ते पाहतायत की किती मस्त फिल्डिंग होत आहे. आउटफील्ड फास्ट आहे. कालच उल्लेख केला कॉमेंटेटर गवळी सरांनी आणि योगेश सरांनी की अगदी त्या बाजूला जरी पाणी ओतलं तरी सुद्धा ते पाणी या बाजूला येईल, असं जबरदस्त सपाट इथे क्रीडांगणी बनवली आहे आमच्या आदर्श धानिवली आणि ग्रामस्थ मंडळाने. पुन्हा एकदा फ्लिक केलाय. पुन्हा एकदा 1 मिळेल की 2 ते बघायचंय. फिल्डर येतोय वेगाने. एकावती समाधान मानले. बरोबरीने सामना सुरू झालाय. वाघवेली बी विरुद्ध खोपिवली. अजूनपर्यंत सांगू शकत नाही की सामन्यामध्ये कोण बाजी मारलेल, कारण ही आहे धानिवलीच आहे. तुम्हाला इथे आदर्श खेळ करावा लागेल. तुषार आणि कल्पेश खेळतोय. धावसंख्या 40 वरती. चेंडू शिल्लक इथे आता 8 चेंडू. हो, उडवलाय चेंडू हवेत आहे. शॉर्टकट चेंडूच्या खाली सोडलाय. झेल कॅच सोडली की मॅच सोडली बेटा. फार मोठं नुकसान केले बरं का. सेकंड चान्स सुद्धा मिळाले. तिथे सुद्धा पंच पाहतायत, चेक करण्यास सांगतायत रनआउट आहे की नाही. परंतु झेल तिथे उडाला होता भाऊसाहेब. तो झेल जर टिपला असता ना, मागच्या सामन्यासारखा चमत्कार झाला असता. अगदी शेवटच्या षटकामध्ये या फायटिंगला मजा आली असती. फार मोठं नुकसान केलंय तिथे. झेल सोडला. दिशांचा निशाण चुकला तिथे. आणि अजून एक तिथे बघितलं की रनआउटचा प्रयत्न केला गेला. पंचांनी इथे सेगर सरांनी आम्हाला खुलवलंय. चेक करतील महेंद्र भवर सर. 3.3 चेंडू 40 धावा. मला वाटतं ह्या चेंडूच्या आधीचे चेंडू आहेत बहुतेक. अजून धावा जोडल्या गेल्या नाहीत ना अजितजी? ओके. 1 की 2 धावा असतील ते बघायचे आहेत. चेंडू तर तो पडलाय समजा. चेंडू सक्सेसफुल आहे.
इट्स आउट, रन आउट. वाह, एक धाव कंप्लीट, एक विकेटचं पतन. बघा हे रिप्ले, मस्त पद्धतीने तिथे 0 सेकंद मध्ये चेंडूला धडक दिली, चेंडूने धडक दिली एसटीना. काय ती करामत केली गोलंदाजाने, सुंदर पद्धतीने तिथे विकेट किपरने, माफ करा, फलंदाजाला बाद केलं. महत्वाची गोष्ट, बारीक बारीक गोष्टींनी तुम्हाला मोठं यश प्राप्त होत असतं. बघा इथे झेल सोडला, नंतर चेंडू गॅदर केला, फेकी झाली, विकेट किपरकडे जात असताना तिथे फलंदाज बघा ग्राउंडेड बॅट लेट केली तिथे, आणि तिथे MS-D स्टाईलने, वा, ही करामत MS धोनीने अनेक वेळा केली आणि लाऊड अपील झाली, अचूक निर्णय दिला. क्या बात आहे. पंचासाठी टाळ्या असू द्या, शेखर सरांसाठी टाळ्या, बाळा सरांसाठी टाळ्या आणि महेंद्र सरांसाठी टाळ्या सुद्धा. अचूक निर्णय देतात. क्या बात आहे. वाखाणण्याजोगी कामगिरी, जबरदस्त पॅनल, JP पॅनल, जय पवार पॅनल. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा पाहिजेत त्या 8. 41 झाल्यात ना, 49चं टार्गेट आहे. पुन्हा रन बॉल इक्वेशन. नवीन बॅट्समन आलाय मैदानामध्ये, सचिन. काय बॉलिंग केली सचिन यांनी, आणि सचिनला थांबवले. सचिन आहेत नामचीन, पण तू इथे मात्र सचिनला थांबणं भाग पाडलंय. गोलंदाजीने आता पकड मजबूत केली आहे, कंबर कसलेली आहे. गोलंदाज आहे तो नितीन, ज्याने बॅटिंग सुद्धा केली नितीनने. तो आता जबाबदारी स्वीकारतो ह्या 4थ्या षटकामध्ये. हे षटक म्हणजे ह्या सामन्याचं प्रतिबिंब आहे. ह्या षटकाचा शेवटचा चेंडू. ओहो हो, विनाशकाले विपरीत बुद्धी. ये क्या हो गया हे प्रभू, हे हरिनाम, हे जगन्नाथम, हे कृष्ण. मोये मोये, नोचा इशारा +4. पायपर्स. त्यांनीच गमावलं. म्हणतात की दैव देतं आणि कर्म नेतं. बघा हे रिप्ले, ह्या चेडूला नक्की काय म्हणायचं, कितवा बिमर आहे या. पंचाला सुद्धा प्रश्न पडला. आणि पुढचा फ्री हिट आहे. आलेला तोंडाशी घास पूर्णपणे आता तुम्हीच सोडलाय. तुम्ही हातात पण घेतला तर तुम्हाला टाकणं भाग पडलं, असं म्हणायची वेळ आली. आता तुम्हाला भूकच राहावं लागेल. तुम्ही भूक इथे भागू शकत होता, परंतु तुम्ही जो ताट वाढलेला होता, तोंडाशी आलेला घास इथे तुमच्याकडून निसटलाय. बरं का, आता सचिन झाला आक्रमक, त्याचं कॉन्फिडन्स वाढले, फुलटॉस घेतला, पुढे पावलांचा वापर केला, चॅलेंजिंग ड्राईव्ह तिथे केलेला आहे. कारण तब्बल आतापर्यंत पाहतो की 6 धावा आल्या 0 एका चेंडूमध्ये, आणि धावसंख्या 47 वरती. 4 षटकाची समाप्ती, 6 मध्ये पाहिजेत 2. यहाँ पे बैठिए. तुम्हाला माहिती आहे की जवळ बसलो की माईक तुम्हाला द्यावा लागेल आम्हाला. बघू आपण, जल्लोष जरा होऊ द्या प्रेक्षकांचा. मॅच तशी बनली की आपण करू आपण तो प्रयत्न. सर्व मजा घेतात आमचे आयोजक मंडळ, पण तो सामन्यामधली मजा निघून गेली आहे. जर तो बिमर नसता, जर तो चौकार नसता, तर मग आता ह्या सामन्यामध्ये 6 किंवा 7 धावा असत्या आणि मग ती मॅच मस्त बनली असती. तरी सुद्धा इथे मी म्हणू शकतो की तुम्ही हिंमत केली पाहिजे. अशा वेळेला जो आता हिंमत करेल तो मोठा हिरो बनू शकतो. नितीनने अगदी कमावलेलं गमावून टाकलं, पण आता राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गोलंदाजाने, आणि समोर आहे तो पुन्हा एकदा सचिन, अनुभवी क्रिकेटर. राहुल गोलंदाज, 2 धावांची गरज. वाघिली बी संघ विजयाकडे वाटचाल करतोय आणि खोपोली संघ इथे फिल्डिंग करतोय, ज्याला पराभवाची छत्रछाया कोसळल्यासारखी वाटते, पण तो अजून पराभवाला सामोरा नाही गेला, स्वीकारलं नाही आणि स्वीकारायचं सुद्धा नाही अजिबात. कठीण काळात सतत स्वतःला सांगायचं की शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. राहुल ती करामत करेल का? राहुलला ती संधी आली आहे अंधारामध्ये चमकण्यासाठी, हिरो बनण्याची. नाही, तिथे सचिन आहे. सचिन 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 सचिनने इथे चौकार मारला, तो मॅच विनिंग, आणि सामना समाप्त केला. पहिल्याच चेंडू 4 रन. विजय संघाचं अभिनंदन. वाघिली बी संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक, टफ लक, खोपविली. चेंडू द्या.
मोहगर विरुद्ध MS11 चाफेवाडी पठार. मोहगरची फिल्डिंग आहे. आपण आतमध्ये चला आणि मॅच द मॅच देऊ आपण या सामन्याचा. यंदाचा गुढीपाडवा फक्त सुखसमृद्धीच नाही तर भाग्यवान हर्ष 9 चेंडू 18 धावा. हरेश ज्याने हर्ष उल्हासाने चांगली बॅटिंग केली. सचिनने सुद्धा तिथे सुंदर षटक हाताळलंय. मिडन ओव्हर हाताळली आहे. एक गडी बाद दिली आहे. वा आपण इथे चेंज करतोय. सचिनला देऊया मॅच द मॅच. त्याने शेवटी येऊन फटके सुद्धा मारले. सामना जिंकून पण दिला. मॅच विनिंग चौकार मारला. सचिन साहब आइए. या महेंद्र जी भंवर आप भी आइए. बाला सर आप भी जाइए. बाळा ऐका रे.